सरपंच संघटना, तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष सुद्धा आहे। वडसा तालुक्यामध्ये बरेच दिवसापासून आमच्या एसटी महामंडळाची जो बसस्थानक आहे, प्रवासी निवारा स्थान आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे। आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले असल्यामुळे या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय सुद्धा नाही आहे आणि वरती पंखे सुद्धा नाही आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल याची कंडिशन कशी दिसत आहे, याला रंगरंगोटी सुद्धा नाही आहे। इव्हन इथं महिलांना स्तनपान करण्यासाठी सुद्धा कुठलीही सेपरेट अशी रूम किंवा कुठलाही साधन दिलेलं नाही आहे। तसेच महिलांच्या सुरक्षतेसाठी इथं कुठल्याच प्रकारची सोय केलेली नाही। त्यांना बसण्यासाठी किंवा त्यांच्या निवारणासाठी इथं कुठल्याच प्रकारची सोय या ठिकाणी आहे नाही। आमच्या वडसा तालुक्यामध्ये बसस्टँड मंजूर झालेला आहे, त्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे, परंतु त्या कामाला 2 ते 3 वर्ष लागणार आहेत। तोपर्यंत या बसस्थानकाची, या निवारस्थानाची थोड्या प्रमाणात सुधारणा करण्यात यावी आणि बस प्रवाशांना सोयीस्कर होतील अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन करून देण्यात यावं, एवढीच माझी सर्व जनतेच्या वतीने विनंती शासनाला राहणार आहे। महिलांसाठी या ठिकाणी शौचालयाची सोय नाही आहे आणि ती महिलांसाठी शौचालयाची सोय असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की इथं कॉलेजच्या मुली, प्रवासी महिला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं वाट पाहत असतात बसची, त्यामुळे त्यांना शौचालयाची, स्त्री मूत्रघराची इथं सोय करून देणे अत्यंत आवश्यक आहे।